पुण्यात तरुणाच्या घरी आलेल्या परदेशी मुली सत्य समजताच शेजारी हादरले. डोक्याला हात लावला. उच्च शिक्षित तरुणाचे कांड कळताच पायाखालची जमीन सरकली. महाभयंकर प्रकार. नेमकं चाललं होतं तरी काय? सुरुवातीला कुणालाच काही संशय आला नाही. परिसरात ये जा करणाऱ्या काही अनोळखी मुली दिसत होत्या, पण मोठ्या शहरात हे नवीन नव्हतं. लोकांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र दिवसेंदिवस ही हालचाली वाढू लागल्या आणि काही जणांच्या नजरेत ही बाब खटकू लागली. काही रहिवाशांनी लक्षात घेतलं की या मुली स्थानिक नसून परदेशी असल्यासारख्या वाटत होत्या. त्यांच्या वागण्यात, कपड्यांमध्ये आणि बोलण्यात वेगळेपणा होता. तरीही कोणी उघडपणे काही बोलत नव्हतं. फक्त कुजबुज सुरू होती. त्या तरुणाचं घर बाहेरून अगदी सामान्य दिसत होतं. शिक्षित, व्यवस्थित वागणारा, शांत स्वभावाचा असा त्याचा चेहरा होता. त्यामुळे कोणीही त्याच्यावर संशय घेत नव्हतं. उलट तो एक सभ्य व्यक्ती म्हणून ओळखला जात होता. पण काही वेळा रात्री उशिरापर्यंत येणारी जाणारी माणसं, सतत बदलणारे चेहरे आणि अनोळखी वाहनांची वर्दळ यामुळे काही जण अस्वस्थ झाले. तरीही ठोस पुरावा नसल्यामुळे कोणी पुढे येत नव्हतं. हळूहळू ही माहिती काही लोकांनी इतरांशी शेअर करायला सुरुवात केली. नेमकं काय चाललंय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता, पण कोणीही थेट चौकशी करण्याची हिंमत करत नव्हतं. दरम्यान पोलिसांपर्यंत काही माहिती पोहोचली. संशयास्पद हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहायला सुरुवात केली. तपासाची चक्र शांतपणे फिरू लागली. काही दिवस निरीक्षण केल्यानंतर पोलिसांना खात्री पटू लागली की येथे काहीतरी बेकायदेशीर सुरू आहे. मात्र कारवाई करण्यासाठी योग्य वेळ आणि पुरावे आवश्यक होते. त्या भागात आणखी काही ठिकाणीही अशाच हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तपास अधिक विस्तृत करण्यात आला. वेगवेगळ्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात आलं. दरम्यान संबंधित ठिकाणी येणाऱ्या लोकांची माहिती गोळा करण्यात आली आहे. कोण येतंय, किती वेळ थांबतंय आणि नंतर कुठे जातंय याचा तपशील तयार केला गेला. एक गोष्ट स्पष्ट होत होती की हे सगळं काही साधं नव्हतं. यामागे एक संघटित पद्धतीने चालणारं जाळं असण्याची शक्यता पोलिसांना वाटू लागली. पोलिसांनी योग्य क्षण साधत अचानक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. सर्व तयारी पूर्ण करण्यात आली. कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने योजना आखण्यात आली आणि मग एक दिवस अचानक छापे टाकण्यात आले. त्या ठिकाणी जे काही समोर आलं ते पाहून अनेक जण थक्क झाले. बाहेरून जे दिसत होतं त्यापेक्षा आत पूर्ण वेगळीच परिस्थिती होती. तिथे अनेक मुली आढळल्या. त्यामध्ये भारतीय तसेच परदेशी मुलींचाही समावेश होता. त्यांची अवस्था पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या मुलींना तिथे कसं आणलं गेलं, त्यांना काय सांगितलं गेलं आणि नेमक्या त्या कोणत्या परिस्थितीत होत्या याचा तपास सुरू झाला. काही गोष्टी हळूहळू समोर येऊ लागल्या. त्या ठिकाणी चालणाऱ्या व्यवहारांबद्दलही माहिती मिळाली. प्रकरणी वेगळ्या कारणांसाठी चालणाऱ्या या ठिकाणांचा वापर प्रत्यक्षात दुसऱ्याच हेतूसाठी केला जात होता. या प्रकरणात संबंधित मालक, व्यवस्थापक आणि इतर काही लोकांवर कारवाई करण्यात आली. त्यांची चौकशी सुरू झाली आणि अधिक माहिती समोर येऊ लागली. दरम्यान आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर पैसे फिरत असल्याचं लक्षात आलं. हे सगळं केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. परदेशी मुली भारतात कशा आल्या, त्यांना कोण घेऊन आलं, त्यामागे कोणते लोक आहेत, या सर्व गोष्टींची सखोल चौकशी सुरू झाली. या संपूर्ण प्रकरणामुळे परदेशातील परिसरातील लोक हादरले. इतक्या दिवसांपासून त्यांच्या आसपास काय चाललं होतं याची कल्पनाही त्यांना नव्हती. त्यांच्यावर कोणीही संशय घेत नव्हता. त्यांच्याच नावाशी प्रकरण जोडलं गेल्यामुळे लोक अधिकच चक्रावले. विश्वास ठेवणं कठीण झालं. पोलिसांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कारवायांवर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला. नागरिकांनीही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं. या घटनेनंतर अनेकांनी आपल्या परिसरातील हालचालींकडे नव्याने पाहायला सुरुवात केली. छोट्या गोष्टींकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचं जाणवलं आणि शेवटी जे समोर आलं ते म्हणजे पुण्यात काही ठिकाणी स्पा सेंटरच्या आड देहव्यापार चालवला जात होता. पोलिसांच्या कारवाईत एकूण 18 मुलींची सुटका करण्यात आली, ज्यामध्ये एकूण 10हून अधिक परदेशी मुलींचा समावेश होता.